मला असं कोणाचा कॉल आलाच जेणेकरून मी इतकी जास्त खुश होते. तर हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळेजण? तर गाईज, मी तुम्हाला सांगते, मला ना कॉलेजवरनं कॉल आलता की तुझं कॅपराऊंड 2 मध्ये ॲडमिशन झालेलं आहे. तर गाईज, हे बघा, तुम्ही बघू शकतात, मी जाण्याच्या वेळेस इतकी जास्त ट्रॅफिक होती आणि जसं मी तिथे पोहोचले ना, मला मस्त एक रॅली भेटली बरं का. इतकं मस्त होतं, वाटत होतं इंडिपेंडन्स डेसाठी. तर गाईज, तिथं खूप जास्त टाईम लागणार होतं. अराउंड माझे तर ना 4 to 5 आवर्स इथेच गेले आणि माझी इतकी चिडचिड होत होती. वर खाली करा आणि हे फॉर्म्स वगैरे ऑफलाईन भरा वगैरे. आणि त्यानंतर ना सरांसोबत मी ऑफिसमध्ये बसले होते आणि माझं डोकं खूप जाम दुखत होतं. मग मी असंच माझ्या फ्रेंडसोबत ना गेले हे डोसा खायला. तिथेच एक फेमस पॉईंट आता जस्ट उघडलंय वाटतं. बट हा गाईज फेमस आहे, पण गाईज त्यांनी लोकांनी आमच्यासोबत स्कॅम केलं. हे मला त्यांनी अशी 20 रुपीजवाली नोट दिली. ही लिटरली कळत नाहीये की ही चिपकवलेली आहे. मी नंतर घरी आल्यावर मला कळालं की भाई ही नोट चिपकवलेली आहे. बघा ना, म्हणजे लोक काय नेक्स्ट लेवलपर्यंत जाऊ शकतात हे तुम्ही बघू शकतात. मग गाईज, त्यानंतर मी घरी येऊन ना मम्मीनी काय काय सामान सांगितलं होतं ते मी आणायला गेले. कारण की आता आपल्या घरी एक पूजा आहे, त्याचाही व्लॉग नक्कीच येईल, तोही तुम्ही नक्कीच बघा. त्याच्यानंतर ना मी क्लासेस घ्यायला बसले होते, पण सर्दी आता माझी थोडी कमी झालेली आहे, सो तुम्हाला आवाजही माझा परफेक्ट वाटत असेल. बट हा गाईज, एवढंही परफेक्ट नाहीये. आणि मस्त मी क्लासेस घेतला, त्याच्यानंतर हा गोळी घेतली आणि मग दिवसाची एंड केली एवढे मेथीची भाजी निवडून, कोथिंबीर निवडून, आणि झोपी गेली. थँक्यू.